सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसीचे जगदीश पाटील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत सीपीडीचे आणि पाणी हक्क समितीचं काम पूर्ण मुंबईत करतात. या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही बातचीत करतो. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र. मी मनोज बोले. काय साधारणतः आजचा माहोल तुम्हाला काय कसा दिसतो? तरुण, स्त्रिया, शिक्षित, मजूर, शेतमजूर सर्व मला सगळ्या समाजातले सर्व घटक दिसतात. यामध्ये श्रमिक दिसतो, गावाकडून आलेला श्रमिक दिसतो, शाळेतला हा कॉलेजचा वर्ग, युवा वर्ग हा पण मला दिसतोय. त्यानंतर असे समाजातील नोकरदार वर्ग तोही दिसतोय आणि हे सगळ्या समाजातील घटक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला मला इथे दिसून. मी दुपारी जेवणाच्या लाईन मध्ये पण उभा होतो त्यावेळी पाहिलं तर तिथे पण गावावरून जे लोक विदर्भातून खास करून जे नागपूर इतर महाराष्ट्रभरातून देशभरातून आलेले तो गरीब वर्ग पण एक दिसतो, एक चांगला वर्ग पण दिसतो आणि समाजाप्रती एक संवेदना बाळगून समाजाची सामाजिक बांधिलकी बाळगून त्या लोकांसाठी अन्नदान करणारा मी पण तो पण माणूस इथे पाहतो. बरं, पाणी हक्क समितीचं जे काम आहे ते बाबासाहेबांच्या विचाराला धरून असेल, कारण पाण्याच्या नियोजनाबाबत बाबासाहेबांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती विचार मांडलेले आहेत. बाबासाहेबांच्या संविधानानुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला आणि हा जगण्याचा अधिकार कलम नंबर 21 मध्ये तुमचं राहणं आलं, पिणं आलं, खाणं आलं, यामध्ये आलं. तर त्याला धरून आम्ही जगण्याचा पाण्याचा अधिकार धरतोय. आणि मुंबई महानगरपालिकेने 1995 1 जानेवारी 1995 आणि 1 जानेवारी 2000च्या नंतरच्या लोकांना जे पाणी नाकारलं होतं तो पाण्याचा अधिकार आम्हाला मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागलं, मुंबई हायकोर्टामध्ये, आणि तो आम्हाला अधिकार मिळवावा लागला. म्हणजे भारतीय संविधानाचा जो आम्हाला पाण्याचा अधिकार दिलाय त्या जगण्याच्या अधिकारासाठीच आमचं हे आंदोलन आहे, पाण्याच्या अधिकारासाठी आंदोलन. आता बघितलं की वेगवेगळ्या पक्षांनी बाबासाहेबांचे विचार स्वीकारले. प्रत्येक पक्षामध्ये युथ, फोरम, सेल अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. पण तुम्हाला काय वाटतं की खऱ्या अर्थानं हे विचार स्वीकारले गेलेले आहेत का? मला तर वाटत नाही, कारण भारतीय संविधानाची जे आज जे आपल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही जी गळचेपी पाहिली, संविधानाची जी गळचेपी पाहिली त्या पक्षाने स्वीकारलेली असं मला तर मुळीच वाटत नाही. म्हणजे आणि त्याची नेमकी काय कारण असावीत? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की थोडासा चेहरा कॅमेराकडे तुमचा राहू दे, तुम्हाला काय त्याची कारण वाटतात? त्यांनी कशासाठी ते विचार स्वीकारले किंवा का असं त्यांना वाटतं की हे स्वीकारावंसं, आणि स्वीकारावंसं वाटतं तर ते खऱ्या अर्थानं स्वीकारले गेलेले आहे का त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे? मला तर स्वीकारलेलं असं वाटत नाही. फक्त हा स्वीकारल्याचा फक्त वरवरपणाचा आव आहे. प्रत्यक्ष त्याची ज्यावेळी अंमलबजावणी जेव्हा श्रमिकाला द्यायची वेळ येते, शेवटच्या वंचित दुर्लक्षिताला द्यायची वेळ येते, तेव्हा हे सरकार आपसूक करतच नाही, फक्त देखावा करतं आणि संविधान स्वीकारलं असं दाखवलं जातं. पण ते प्रत्यक्षात अंमलबजावणी शेवटच्या घटकासाठी जे करायला पाहिजे होतं बाबासाहेबांनी सांगितलं त्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचं मला दिसून येतं. मग आता दलित नेते, रिपब्लिकन पक्षामध्ये वेगवेगळे गट आहेत, त्यांचे कार्यकर्ते नेते, त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचा जो विचार आहे तो भिनला असं वाटतं का तुम्हाला? बाबासाहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये भिनलाय, पण तो आज प्रत्येक राजकीय क्षेत्रात, राजकीय पक्षांमध्ये तो विखुरला गेलाय असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक पक्षाची आयडेंटिटी, त्यांच्या नेत्यांचा कोण, दादांचा आशीर्वाद, हे सगळं सांभाळण्यासाठी त्यांना ह्या सगळ्या विचारांना मुठमाती द्यावी लागतं असं मला वाटतं. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचं राजकीयकरण होत असताना खूप काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील असं वाटतं. म्हणजे खूप त्या गोष्टी साधारणतः अधुऱ्या आहे किंवा बरोबर आहे असं तुमचं जे म्हणणं आहे ते का बरोबर आहे असं वाटतं? म्हणजे त्याच्या मागची काही कारण आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल चिंतन करत असाल तेव्हा काहीतरी जाणवत असेल तुम्हाला. याच्या मागची खरी कारण सर मला असं वाटतं की तो शेवटचा दुर्लक्षित घटक आहे. या दुर्लक्षित घटकापर्यंत सत्ता जायला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. या प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे मुलगा, बायको, दादा, वहिनी यांच्यामध्ये सगळे अडकलेले आहे आणि फक्त संविधानाचा आरक्षणाचा फक्त दिखावा केला जातो असं मला तरी वाटतं. बरं, जे दलित समाजाचे आहे, म्हणजे आता दलित हा शब्द आपण फारसा उच्चारत नाही, पण त्या मुलांमध्ये विचार कसे गेले ते खऱ्या अर्थानं त्यावर पुढे चालताना दिसतात का? किंवा जे उच्च शिक्षित आहेत समाजातलेच पण खालच्या स्तरावर आणखी काही त्याचे फायदे व्हावे म्हणून त्यांचे प्रयत्न किती असतात? काही प्रमाणामध्ये सर मला दिसत जसे टाटा सायन्स मध्ये MSW झालेले जे विद्यार्थी आहेत ते समाजाप्रती बांधिलकी बांधून समाजामध्ये असे काम करणारे विद्यार्थी तयार होत आहेत आणि काम करतायत. म्हणजे पाण्याच्या प्रश्नावरती असेल, रोजगाराच्या प्रश्नावरती असेल, झोपडपट्टीच्या प्रश्नावरती असेल, रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांचे मतदार अधिकार, संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी असतील,
असे करताना पण मला काही विद्यार्थी दिसून येतात आणि ते खरंच समाजाप्रती काम करतात. म्हणजे आता हा जो स्टॉल आपल्याला ब्लू बर्ड दिसतोय की समाजामध्ये कुठेतरी नोंदणी झाली पाहिजे, उद्योग तयार झाले पाहिजे, त्यांना मार्केट मिळालं पाहिजे, म्हणून समाजासाठी काम करणारे लोक तयार होतात. यंग जनरेशन आहे ही आज शेवटची पिढी ही शेवटची पिढी सर, ही शेवटची पिढी सामाजिक बांधिलकी बांधून आज पुस्तकाच्या माध्यमातून समाजाप्रती बांधिलकी बांधणारी लोक. म्हणजे आज आपल्याला बाबासाहेबांच्या अभिवादन करताना आपल्याला समाजातील लहान मुलापासून शेवटच्या वयोवृद्धापर्यंत आपल्याला इथं समाज दिसून येतो आणि तो समाजाप्रती बांधिलकी बांधणारा दिसून येतो. आणि बाबासाहेबांना खरे अभिवादन करताना हेच लोक दिसून येत आहेत. म्हणजे आपण म्हणू की बाबासाहेबांचे विचार, त्यांचं काम वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून संघटनेमधनं ही तरुण पिढी मात्र सजग आहे. त्याच्यामध्ये ती अस्मिता आपल्याला खूप अधिक वाढलेली, मला तर अधिक दिसून येते. यार मी 2001 पासून येते होतो. 2001 पासून स्टॉल बांधतोय आम्ही, पुस्तक विक्री करतो, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांमध्ये मेसेज देतोय. मला तर अधिक यामध्ये अधिक तरुणांचा मला अजून जाणवतो आणि यांच्यामुळे आम्हाला अधिक तरुण झाल्यासारखं वाटू लागलं. म्हणजे आता सुद्धा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं बाबासाहेब स्वीकारलेलं आहे की त्या समाजाची मतं किंवा कुठल्याही पक्षाने त्या समाजाची मतं मिळावी म्हणून फक्त त्यांचा आटापिटा आहे आणि ते त्या विचारांच्या जवळपास जाण्याचा ते काही फार प्रयत्न करत नाही. सर याच्यामध्ये फक्त वोट बँक दिसते. बाकी बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी संविधानातून दिलेले सत्तेचे विकेंद्रीकरण, सत्तेचे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे त्यामध्ये मला अजूनपर्यंत दिसत. मला सर सांगा ना की आजही मुंबई शहरामध्ये स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना रेशन कार्ड मिळू शकत नाही, त्याला मतदानाचा अधिकार मिळू शकलेला नाही. तो आम्ही सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसी सीपीडीच्या माध्यमातून या वर्षी आम्ही विधानसभेमध्ये 247 लोकांनी मतदान केलं पहिल्यांदा आयुष्यामध्ये. संविधानाची 75 चालू झाली सर. आणि हीच खरी विषमता आहे ना, सरकार जे अंमलबजावणी करते संविधानाचे त्याच्यामध्ये हीच खरी विषमता आहे. खूप धन्यवाद, शुभेच्छा तुमच्या कामाला. धन्यवाद. जगदीश भाऊ जय भीम. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला.